श्रीदेवी सातेरी देवस्थान सरंबळदेव पाहुणचार पालखी भेट कार्यक्रम नुकताच पार पडलाय। या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा हिंदू मुस्लिम धर्मियांनी एकत्र येऊन एका अनोख्या पद्धतीनं साजरा केला। या गावची ही प्रथा मागील कित्येक वर्ष चालू असून अतिशय शांत आणि श्रद्धापूर्ण वातावरणात हा सोहळा दरवर्षी पार पडतो। एकीकडे महाराष्ट्रात विविध जाती धर्मांवरून वाद पाहायला मिळत असताना अशा पद्धतीचा सोहळा साजरा होणं हे विशेषच म्हणावं लागेल। या पारंपरिक कार्यक्रमाच्या निमित्तानं गावात एकत्र येणारे समुदाय विविधतेत सुद्धा एकतेचा संदेश देतात। कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये पालखीचं आगमन, धार्मिक पूजा आणि एकत्रित भजनांचा समावेश आहे। त्यात भाग घेतलेले लोक त्यांच्या श्रद्धेच्या पद्धतीनं एकमेकांना सन्मान देतात। महाराष्ट्रात धर्म, जाती आणि संप्रदायांवरून अनेकदा वाद ऐकायला मिळतात, पण सरंबळमध्ये साजरा होणारा हा सोहळा त्यापेक्षा काही वेगळाच आहे। इथं हिंदू मुस्लिम समुदाय एकत्र येऊन शांती आणि सद्भावाचे संदेश देतात। गावातील स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे या परंपरेचा मान राखत दरवर्षी हा सोहळा आयोजित केला जातो। यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं योगदान महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी मिळून एकच संदेश दिलाय, तो म्हणजे एकतेचा संदेश। चला तर अशा अनोख्या सोहळ्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊया। नमस्कार, मी सरंबळ सरपंच रावजी कदम। म्हणजे अतिशय आधी सगळ्यात पहिले प्रथम आभार मानतो की आमची हा जो काय सातेरी देवीचा पारंपरिक उत्सव असतो त्यामध्ये आपण जो इंटरेस्ट दाखवलात आणि त्याबद्दल जे आपण काही शॉर्ट फिल्म किंवा आपण जे काही व्हिडिओ बनवताय, तर आधी मी सर्वांचे आभार मानतो। आमचे मित्र आबा कवनेकर किंवा आपण मॅडम आपले आभार मानतो। थोडक्यात पालखी सोहळा म्हणजे आमच्याकडे काय असतो की आमच्याकडे दरवर्षाची प्रथा आहे की आम्ही आमची ज्या गावची सीमा असते ती सीमा बांधतो, जेणेकरून कोणतीही संकट किंवा कोणतेही उपद्रव, वन्य प्राण्यांचे उपद्रव हे गावात येऊ नयेत आणि आमच्या गावातले ग्रामस्थ सगळे सुखी राहावेत किंवा वन्य प्राण्यांपासून होणारे शेतकऱ्यांना उपद्रव असतात त्यापासून वन्य प्राण्यांचं रक्षण व्हावं म्हणून आमची ही गावाची सीमा ही बांधण्याचा आमचा प्रकार असतो। आणि त्याची आम्ही पूर्वतयारी म्हणजे आम्ही 1 महिना अगोदर आम्ही मीटिंग घेऊन त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवतो। कारण आमचा हा पालखी सोहळा असतो आणि आमच्याकडे जी खामकाठी म्हणजे अवसरी देव असतात त्या आमच्या पूर्ण गावात प्रत्येक वाडीवर जाऊन त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी तिथे त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्ण ठरवून ती तारीख 1 महिना अगोदर आम्ही डिक्लेअर करतो, जेणेकरून आमच्या गावातले ग्रामस्थ जे मुंबई स्थित आहेत त्या मुंबई स्थित ग्रामस्थांना आमच्याकडे त्यांना येणं सोपं व्हावं, तिकीट उपलब्ध व्हाव्यात किंवा शाळांच्या परीक्षा वगैरे या सगळ्या आम्ही ती तारीख ठरवतो। आणि अगोदर 3 दिवस म्हणजे ज्या दिवशी आमचा पालखी सोहळा हा देव भेट ही सोहळा गाव देवाचं भेट ही 3 दिवसाची असते। त्यामुळे 3 दिवस ज्यावेळी चालू होतो, यावर्षी 20, 21 आणि 22 हे 3 दिवस होते। 19 तारीखला आम्ही सगळे ग्रामस्थ देवळात रात्री भेटतो आणि तरंग नेसवणं म्हणजे जी खामकाठी असते तरंग, त्याला साड्या ज्या लावलेल्या असतात तर तरंग नेसण्याचा प्रोग्राम असतो। त्यानंतर ज्या दिवशी ॲक्च्युअल आमचे देव निघतात त्या दिवशी आम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी जमतो। दुपारी जमल्यानंतर आमच्या देवीच्या आवारात जेवढी आमची गावची जे ठिकाणं आहेत देवांची त्या सगळ्यांना नारळ ठेवून सांगणं करतो की आम्ही आता गाव भेटीसाठी बाहेर चाललेलो आहोत, येणारी संकट तू दुरावस्थ कर आणि आमचा हा जो 3 दिवसाचा प्रोग्राम आहे तो व्यवस्थित पावे। त्यातला पहिला दिवस असा असतो की पहिला दिवस हा आमच्या सातेरी देवळापासून तळेकरवाडीमध्ये आमच्या एक गवांचा ब्राह्मण म्हणतात त्या ब्राह्मणापर्यंत आमचा पहिला दिवस असतो। आम्ही सगळे त्या दरम्यानची ठिकाणं घेऊन देवांचं अगदी मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं। खाण्याचे पदार्थ किंवा देवाची पालखीमध्ये ओटी किंवा देवाची पाय धुणं वगैरे हा सगळा पुरवून पहिल्या दिवशी रात्री आम्ही तिथे त्या ब्राह्मणाच्या मध्येच आमच्या देव वस्ती करतात। तिथे वस्ती केली की तो पहिल्या दिवशीचा प्रोग्राम संपतो। दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम आमचा जो असतो गाव भेट पालखीचा तो तिथून सुरुवात होतो आणि तिथून आमच्याकडनं तळेकरवाडी दुर्गवाड मार्गे आम्ही दाड सगळं जातो। मध्ये एक तुम्हाला सांगतो, माझ्या गावाचं एक वैशिष्ट्य सांगतो एक तुम्हाला की सध्या जे सगळ्या महाराष्ट्रात जे चित्र चालू आहे, जातीचं चित्र चालू आहे किंवा ते चालू आहे, पण आमच्या गावात अशी एक प्रथा आहे की आमच्या गावात दुसऱ्या दिवशी जाताना दुर्गवाड नावाचं एक वस्ती लागते। तिथे बहुतांशी सगळे मुसलमान वस्ती आहे, पण तिथे माझ्या गावाच्या देवाचं जे आगस स्वागत होतं, समद मुजावर लिडिंग रोड घेऊन त्यांची मित्रमंडळी हे सगळेजण असतात आणि त्यामध्ये जे स्वागत करतात म्हणजे जणू काही आमच्यामध्ये खूप पूर्वीचे संबंध, भावाचे संबंध आहेत अशा प्रकारे। पण तुम्ही कधी अजून बघितलं नसाल की अशा गोष्टीला एखादा मुसलमान व्यक्ती आमच्या गावाच्या देवांचे पाय धुतोय, पाय पुसतोय, पालखी ओटी भरतोय, श्रीफळ नारळ श्रीफळ ठेवतोय, ही प्रथा नसते।
पण आमच्याकडे मात्र हे असं आहे ना की आम्ही किती जरी असलो तरी अजूनपर्यंत आमच्या दोन जातीमध्ये कधी तेढ नाही आहे, त्यांचा आम्हाला कधी त्रास नाही किंवा आम्ही त्यांना कधी अजूनपर्यंत त्रास दिला नाही. आमचे संबंध एकदम सलोख्याचे आणि भाईचाऱ्याचे संबंध आहेत आणि एकदम भावाभावाचे संबंध आहेत. एवढं केल्यानंतर आम्ही तिथून जे जातो पुढे तर आमच्याकडे दाडसाकळ नावाचं एक ठिकाण आहे. दाडसाकळला भेट दिल्यानंतर दाडसाकळ म्हणजे एक बाबा चला एक असं त्याला बैरागी देवस्थान असं म्हणतात. त्या देवस्थानामध्ये गेलो की त्या देवाची आम्ही शांतता केली, तिथल्या विधी केल्या की तिथून देव निघतात ते टेमवाडी मार्गे सरळ पुन्हा साटमवाडी फातरणवाडी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी आमचे देव असतात ते त्या आमच्या देवालयात वस्तीला येतात. हा झाला दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम संपला की तिसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही 3:30-3:30ला निघतो आणि आमच्याकडे इकडे तळेकरवाडी नावाची एक आमच्या गावात कदमवाडी नावाची वस्ती आहे. त्या कदमवाडीमध्ये आम्ही येतो. कदमवाडीमध्ये आल्यानंतर जिथे लागणारे मांड आहेत त्या मांडाचे सगळ्या ठिकाणी मांडामध्ये आम्ही सगळ्यांचे पाय धुणी म्हणजे तसंच सेम आगत स्वागत म्हणजे मग त्यांचे आलेल्या देवतरंगासह आलेले मानकरी 12 पाज्यांचे उठाबस त्यांचं जेवण अल्पोहार करणं त्यांचे स्वागत करून सिद्ध महापुरुष म्हणून एक ठिकाणी तिथे आम्ही जातो. तिथे त्यांचं त्या आलेल्या देवांचं एक ब्राह्मणांचे असते ब्राह्मण भोजन करून त्यांना जेवण देतो आणि तिथला प्रोग्राम झाला की पुन्हा देव आमचे सात्री देवळाकडे जातात. मध्ये एक क्षेत्रफळ नावाचं ठिकाण आहे त्याला भेट देऊन पुन्हा मग आमचा देव दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी देवळात जातो आणि आमचा प्रोग्राम संपतो. अशा प्रकारे ही खूप पूर्व परंपरा चाललेली आणि आम्ही अजूनपर्यंत ती चालू ठेवलेली आहे. एक आमची आस्था आहे की आमच्या गावाने बाबा पूर्ण गावाची वेशी फिरल्यानंतर येणारी वर्षभरातली संकट दुरापस्त होतात आणि आम्हाला सुख समाधान लागतं. अशा प्रकारचा पूर्व परंपरा चाललेला आमचा एक पालखी उत्सव आहे. मॅडम मी माजी सरपंच संमत तुमच्यावर बोलतोय. मी ही प्रथा खूप जुनी आहे की माझी आई बी 91 वर्षाची माझी आई आहे आणि त्याच्यापासून सुरू ह्याच्या अगोदरपासून चालू आहे माझ्या आज्यापासून पंजापासून. आणि ही प्रथा श्री सातेरी देवी सरमळची आमची ही पहिल्यापासून प्रथा चालवली आहे त्यापासून चालवलेली आहे. त्यापासून आम्ही नारळ माझी आई त्या टायमाला नारळ आणि पिढ्यानपिढे गेले बाई बघते ती पिढ्यानपिढे गेलेले आहेत. नारळ आणि आपण पाणी आणि ओटी भरायची आई आमच्याकडे आहे मला आणि तीच ओटी आम्ही आता माझ्या आईने मला सांगितलं का तुम्ही तुझ्या घरासमोर जाता माझं घर जुना घर पुढे आहे त्यातून देवस्थान आपलं जायचं होतं. श्री सातेरी देवी आमच्या देवापासून जायचं त्या टायमात सुरू होता. आता आमचं घर इथे असल्यामुळे इथे प्रोग्राम आम्ही करतो आणि चांगला प्रोग्राम होतो. आणि हिंदू मुस्लिम असं काही नाही आहे आमचा हे आम्ही पहिल्यापासून एकही आहे आमची त्या हिशोब काही नाही. आम्ही त्यावेळेस मिळत असतो एक हिंदू मुस्लिम आम्ही कधी जातभेद मानत नाही आणि ह्याच्या पुढे बी आम्ही मानणार नाही. एक मॅडम कसं झालंय हे परंपरा हे पहिल्यापासूनच चाललेलं आहे इकडे आणि आम्ही कधी जात भेद हे कधी मानला नाही आणि ह्याच्या पुढेही मानणार नाही. आम्ही सगळं एकोपा आहे. आमचे मोमेडियन समाजातून हिंदू समाजाचं आणि आमच्या आजूबाजूचं पूर्ण हिंदू आहे सगळे आम्ही एका मिळून असतो. कुठच्या आमच्या उत्सवात ते असतात त्यांच्या उत्सवात आम्ही जातो. आमच्याकडे सातेरीचा जत्रा असते आमच्या कलेश्वरची आमच्याकडे ह्या शिवरात्र असते सगळं आम्ही एकोपाने करतो भेटतो. हे असं आम्ही आमच्याकडे जातभेद काही नाही. आम्ही सगळं एकोपाने आम्ही सगळे हिंदू मुस्लिम मिळून काम करतो आम्ही. याचं काही जातभेद काही नाही. हे संस्कार मला किंवा माझ्या आईने दिलेले आहे आणि हे संस्कार मी पुढे असे चालू होणार आणि माझ्या मुलाबाळाला मी त्याच सांगितलं का पुढे संस्कार जाऊन दे आणि आमचे त्या सहकार्य आमचे गाववाले पुढे सहकार्य करतात त्याच्या संस्कारासाठी. हे आपले प्रोग्राम होण्यासाठी जेव्हा सातरी सातेरी जेव्हा येते आणि इकडे आपल्या गावातले लोक बी संपूर्ण सहकार्य करतात. तिकडे येऊन ते काय पाणी वगैरे थंडा वगैरे जी आपली देवाचं काही आईस्क्रीम द्यायचं काय वाटणार ठेवतो आम्ही आमच्या देवासाठी. त्या देवासाठी कारण गावातल्या लोकांनी खूप आपल्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने ते काम करतात. पोरगी आपले गावातले लोक त्यांचं सहकार्य जास्त असतं आपल्याला. आम्ही सगळे बरे बी आहे आणि दासागडला म्हणून बत्ती बी लावते दर सोमवारी. आमचा लग्न असून दे घर बांधून दे आम्ही पाणविडा ठेवते दासागडला. आमका तसा काही त्रास नाही आहे आमका बरं आहे. आता सरमळपासून ती पालखी श्री सातेरी देवीची येते ना ते सरमळपासून असे येते ना ते आमच्या नाक्यावर बी येते. नाक्यावर आम्ही ते स्वागत करतो. आम्ही त्यांच्या स्वागत केल्यानंतर आम्ही सहकार्य पाणी पिणी देऊन तर आमची ओटी बिटी भरून झाले का ते सिटी आमचं सातारी दाडसागड देवळाकडे ते दाडसागड देवस्थान आमचं आहे तिकडे पुढे तिकडे जाऊन तिकडे त्याची माझी आई बत्ती बी लावतो हा सोमवारी इकडे आणि ते तिकडे प्रोग्राम आटपून ते मग आपले सातेरी देवी सरमळ जाते तिकडे 8 दिवस काम आटपून ते. नमस्कार मी भाग्यश्री गणपत सरंबळकर माजी सरपंच. आमच्या कोकणामध्ये सरंबळ गावामध्ये सातेरी मंदिर आहे. सातेरी मंदिर म्हणजे सगळे देवता आहेत. लिंगेश्वर वेतोबा रवळनाथ
आणि इतर मंदिरं सगळे आहेत. पण त्या मंदिरामध्ये दरवर्षी पहिले माझ्या लग्नाला तर 36 वर्ष आली. मी माझ्या बघण्यामध्ये 36 वर्षात 3 वर्षांनी कार्यक्रम व्हायचा. उन्हाळ्याच्या दिवसांनी मार्च एप्रिल मे पुढच्याही महिन्यात धरायचे. आणि आता काय झालं, दरवर्षी 5-6 वर्ष झाली दर वर्षाला आमच्या इथे देवाचा कार्यक्रम असतो. आमच्याकडून पालखी काढतात मंदिरातून. ते डायरेक्ट आमच्याकडे बिरामन म्हणून तळेकरवाडीमध्ये एक बिरामनचं मंदिर आहे. त्या मंदिरमध्ये वस्तीला राहतात. सातेरी मंदिरकडनं सुटले देव का आपल्याकडे सगळे मांड जोपर्यंत तळेकरवाडीच्या ब्राह्मण येपर्यंत सगळे मांडांचे दर्शन देवांचं दर्शन घेतात. सगळ्या पब्लिकला दर्शन देतात. वाटेवरून येणारी घर आहेत त्यांना तिथे मांड असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर ते विरामन मंदिरमध्ये एक वस्ती थांबतात. तिथून दुसऱ्या दिवशी ते बाहेर पडल्यानंतर तळेकरवाडी करत ते दुर्गवाडीपर्यंत जातात. मुस्लिम वस्तीपर्यंत ते जातात सगळे मांड करत. तिथे सगळे मुस्लिम त्यांची सेवा करतात. त्याच्यानंतर ते डाळ साखर तिथे जाऊन त्यांना भेट देतात. तिथे निवेद प्रसाद होतो. त्याच्यानंतर तिथून देव सुटतो. तो टेमवाडी साटमवाडी असे करत ते तिकडून सरळ मंदिरमध्ये जातात. आणि मंदिरमध्ये एक वस्ती राहून पुढे ते दुसऱ्या दिवशी कदमवाडीचे मांड करतात. ते मांड पण भरपूर आहेत. ते सगळे मांड करतात आणि सगळे ते कदम लोक त्यांची चांगली पद्धती सेवा करतात. त्यानंतर रात्री ते उशिरा सगळे मांड झाल्यानंतर परत मंदिरमध्ये येतात. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं काय परस्थळ काय असतात ती देवाची सगळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुपारच्या नंतर ते विचारणा करतात. म्हणजे काय चुकलं माकलं असेल देवाचं तर ते विचारणा करतात. आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचा स्टॉप होतो. सबसे पहले तो आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार. जय श्री राधा कृष्ण. और मैं कि यहाँ पे उत्तराखंड से हूँ, देहरादून से हूँ. पहली बार मुंबई आई थी. मुंबई से कुणाल यहाँ की हमारी बहू है और हमारी बहू ने कहा यहाँ चलते, हमारे देवता आ रहे हैं. तो जो कि देवता यहाँ पे बहुत अच्छे लगे मुझे. यहाँ की डोली पालकी जो भी है सभी देवी देवताओं की बहुत प्यार से, हम इधर उधर भी गए थे तो सभी ने हमारा बहुत प्यार से स्वागत किया. फिर यहाँ पे श्रम्बरकर हाउस यानी कि सांवली निवास में इन्होंने भी बहुत अच्छी तैयारी कर रखी थी. इनके अड़ोस पड़ोस वाले और भी लोग आए थे जो इनके सगे संबंधी है. और सबने बहुत प्यार से यहाँ पे भी जो जलपान का इंतज़ाम किया था बहुत अच्छे तरीके से किया था. उसके बाद हम यहाँ से आगे प्रस्थान किया देवताओं ने और सारी पब्लिक भी पीछे पीछे गई. तो वहाँ पे हमें काफ़ी मुस्लिम भाइयों के द्वारा स्वागत किया गया. बहुत अच्छा स्वागत किया गया. हालांकि मुझे नहीं पता था कि यहाँ पे मुस्लिम भाई रहते थे. लेकिन जब मैंने वहाँ पे उनका खान पान देखा, सबको अच्छे से परोसते देखा, क्योंकि जब तक मैं आगे गई काफ़ी लेट हो गया था मुझे. लेकिन मुझे जितना भी मुझे देखा तो मैंने एक छोटा सा अपना वीडियो बनाया वहाँ पे और मुझे वो बहुत ही अच्छा लगा. क्योंकि भाईचारा की एक नई मिसाल मिली मुझे वहाँ पे. बहुत अच्छा लगा मुझे वहाँ पे.